माऊली ज्ञानोबा रामकृष्ण परवा
त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी.
पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज पवनसुत हनुमान उमापती महादेव रामचंद्र भगवान श्रीमन्युर्तीनाथ महाराज छत्रपति शिवाजी महाराज बोलो रे भाई सब संतना की तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी हाताला घाव डाव आमचा माय बाप देव काय त्रिभुवनी बड अंगी आमुच्या सकळ हाताला घाव डाव आमचा माय बाप देव तुका म्हणे सत्ता अवघी आमुची जाता हाताला गावडाव आमुचा माय बाप देव विठ्ठल पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगन निहित पानी मंडना मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यद्धातुं मुनीन्द्रये समागत दिशन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुका दयांची केली स्मरण होय सकड विद्येचे अधिकरण तेची वंदुश्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामो दिवक्रम खलानिश बाधापनुदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाढलोमी नमो राष्ट्रभूमीच्या सर्व कामी सिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी लाली मेरे लाल की जित देखो तला देखन गई लाल को हो गई लालम लाला ही हनुमंत विराजी कथा गुरुमती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलते तुझ लागी आपुल्या बाळा सिदरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया पंढरीचा
पाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा टाळी वाजवा टाळी वाजवा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाडा साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप माय बाप दर्शन हरे साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप माय बाप दर्शन सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वाभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखारूप माझा ज्ञानोबा साधकाचा माय बाप बोला बोला दर्शन हरे बाप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी हाताला घाव डाव आमचा माय बाप देव मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज अतिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाला उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कडकस्थानी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि महाराजांचा अत्यंत महत्वाचा आणि अतिपरिचयाचा चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा किम निमित्ताने आपण आज या ठिकाणी एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे। माझा आवाज येतोय का तुम्हाला बोला ना येतोय ना बर या ज्ञान मंडपामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याला हे कारण माहिती नाही की तो आज ज्ञान मंडपात कशा करता बसलेला आहे। पण परिहार कारण जरी तुम्हाला माहिती असलं पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य अनुषंगानं कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं। काय लागतं बोला बोला काय लागतं कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं। कोणी जर येऊन इथे असं म्हटलं का हो आजचं कीर्तन काय कारण म्हणे विनाकारण होतंय का बोला ना विनाकारण कीर्तन होत बोला 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 विनाकारण कीर्तन होत पण खरं सांगू मायबाप विनाकारणच कीर्तन होतंय। फक्त हा विना वेगळा तो विना वेगळा तुम्ही रेंज मध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय तुम्हाला। तर किम निमित्तानं आपण एकत्र झालो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक जगत आधार भक्तवत्सल करुणावरून आलय भगवान श्री पांडुरंग परमात्मा रखुमाई माता यांच्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 37वे
आणि 37व्या वर्षातील जवळजवळ 4थ्या दिवसाची सेवा. हा, 2च कीर्तनकार या यादीत असे आहेत ज्यांचे फेटे नाहीत, नाही का. एक बाबाचा कळतोय फेटा नाही, पण आजच्या बाबाचा काही कळना, वेळ लागेना. पण फोटो न टाइमवर मिळाल्यामुळं 4थ्या दिवसाची सेवा ज्यांच्या संपर्कातून माझ्या वाटेला आली, समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी असतील, भजनी मंडळ असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, ज्यांच्या संपर्कातून ही सेवा आली, आमचे आदरणीय परममित्र श्री हरिभक्त पारायण सतीश दादा शेलार यांच्या संपर्कातून ही सेवा आली. येऊन उपस्थित झालो. तुम्हा मायबापांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. वाशेर महाराष्ट्रात आहे आणि तेही मुंबईजवळ आहे हे इथं आल्यानंतर मला कळालं. कारण महाराष्ट्रात अनेक गावं आहेत, आपण मरून जातो पण त्या गावाचं नाव सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. पण माऊली ज्ञानोबारांनी जगद्गुरु तुकोबारांची झालेली कृपा की महाराष्ट्रातलं प्रत्येक गावापर्यंत जाऊन तिथल्या वारकऱ्यांची, तिथल्या साधकांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. यापेक्षा महत् भाग्य कुठलं असू शकत नाही. या न्यायानं आज येऊन या ठिकाणी उपस्थित झालो. भव्य दिव्य सोहळा आपला चालू आहे. 37वे वर्ष पण वाटत नाही 37वं वर्ष आहे. नाही तर बऱ्याच गावांचा सप्ताह तुम्ही बघा, पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटूम आणि तिसऱ्या वर्षी सामसूम. पण आपली परिस्थिती वेगळी आहे. जसं स्वर कमी करू का, स्वराचा का कमी, बरोबर, धन्यवाद. हा, जसं सप्ताह 37 वर्ष झाले, पण माऊली ज्ञानोबारांनी म्हटल्यानुसार आज या सप्ताहाचं स्वरूप आहे एवले से रोप त्याचा मेनू गेला. या न्यायानं आज हा सप्ताह फुलत चाललेला आहे, खिलत चाललेला आहे. आणि मोठमोठाली वक्ती इथं येऊन आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान संपादन करतायत. ऐका, ज्ञानामृत पाचतायत. या सप्ताहामध्ये 4थ्या दिवसाला येऊन या ठिकाणी उपस्थित झालो. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, माझी माता माऊली नटून ठटून पैठणी घालून जरी उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे, नाही? तसंच आहे. सप्ताह कीर्तन उत्सव किती मोठी असली, पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन टाळखरी लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत. वाजवा एकदा जाड त्यांच्या करता. हा, आणि म्हणून या सप्ताह करता जी वारकरी संप्रदायाची ज्येष्ठ उपासक आदरणीय मंडळी आहेत, ते सर्व या ठिकाणी वैष्णव गुणीजन या ठिकाणी उपयत. श्री हरिभक्त पारायण परममित्र आदरणीय दादाश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण कोणी माऊली आहे, कोणी दादा आहे, कोणी काका आहे. कारण वारकरी संप्रदाय हा फक्त सेवा करून घेत नाही, तर वारकरी संप्रदाय नाते जोपासण्याचं सुद्धा काम करतो. आणि म्हणून बघा, कोणाला जर काहीच नसेल ना, काहीच नाही, कोणी जर म्हणत असेल या सप्ताहामध्ये येऊन आवाज चेंज नका करू, चेंज झाला, पहिलं जसं होतं तसं काय. कोणी जर येऊन म्हणत असेल की बाबा मी अनाथ आहे, मला कोणी नाही, ज्यांना असं म्हटलं ना त्या व्यक्तीला माझं सांगणं आहे, दादा तुला आई नाही ना, मग आई पाहिजे ना, जा आळंदीला. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. भक्त करुणा कर कारण आळंदीला गेल्यानंतर कोण भेटेल तर ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसी. ज्याला आई नाही ना त्यानं आळंदीला जावं, ज्याला काका नाही ना त्यांनी सासवडला जावं, ज्याला मोठा भाऊ नाही ना, दादा नाही ना
त्यांनी त्र्यंबकला जावं. आणि ऐका दादा, ज्याला बहीण नाही ना त्यांनी मेहून मुक्ताईला जावं. या महाराष्ट्राच्या पाठीवर जर तुम्ही वारकरी संप्रदायाचा विचार केला तर वारकरी संप्रदायाने फक्त लोक जवळ नाही आणली तर नाती जपलेली आहेत. आणि म्हणून बघा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला एवढी पॉवरफुल बहीण मुक्ताई भेटली ना तेवढी कुठल्याच राज्याला भेटली नाही. आणि एवढी पॉवरफुल बहीण आपल्या राज्याला भेटली म्हणून आपल्या राज्यातल्या लोकांना ती सुद्धा लाडकी वाटली. आणि म्हणून आलं का तुमच्याकडे? हा, बरं आहे मग. का? कारण वारकरी संप्रदायाच असा आहे. म्हणून नाना असतील, दादा असतील, काका असतील, या सर्वांच्या अनमोल अशा उपस्थितीत चालत असलेला हा सप्ताह 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि या कीर्तनाला तेवढाच रंग चढवण्याकरता आज पक्वाजवळ गोड अत्यंत महत्वाची आदरणीय साथ त्यांची आहे. नाद ब्रह्म ज्यांच्या हातातून प्रत्यक्षात बाहेर निघतोय श्री हरिभक्त पारायण परमपूज्य रोशन महाराज. वा, खरंच रोशन आहेत वा. तिकडे आमचे रोहन आहेत आणि इकडे रोशन आहेत. रोशन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त ग्रामस्थ परिसरातील भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माफ करा, मला नावं पाठ नाही, पण तुम्ही मला लिहून द्या, कीर्तन होता होता पाठ करतो. आणि म्हणून समस्त भजनी मंडळी या ठिकाणी आहेत. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक, आदरणीय परमार्थ प्रेमी आणि पितृतल्य असणारे पितृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबाश्री असतील, बाबा असतील. कारण नीतिशास्त्र असं म्हणतं, मायबाप जे आपल्यापेक्षा आधारानं आणि अधिकारानं मोठे आहेत ना त्यांचं नाव आपल्या मुखातून कधीच घेऊ नये. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी आपण पंचपदीला घेतलेला अभंग सुंदर ते ध्यान तपासून बघा. भगवंताचं वर्णन आहे पण त्या भगवंताचा नामाचा निर्देश कुठे नाही. कारण ज्यांच्याविषयी आपल्या मनात आदर आहे त्यांचं नाव आपल्या मुखातून घेऊ नये. ही आपली संस्कृती, ही आपली परंपरा आहे. म्हणून आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा आमच्या पुरुषांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार. कारण रंगीबिरंगी भरपूर पाहिलेत पण एका रंगात आज पाहिलेत. नाहीतर इकडे रंगही असतो आणि भंगही असतो नाही, पण इकडे रंगही आहे. आणि एका रंगात एका गणवेशात सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो. सेवेला सुरुवात. विठ्ठल पुंडलिक वरद हरी विठ्ठल यावत भूतलावर जन्माला आलेले जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड दिस जुनारे जगद्गुरु तुकोबराय. ऐका, जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाच्या कल्याणाकरता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, जवळजवळ 4 कोटी अभंगांची निर्मिती केली. या 4 कोटी अभंगांपैकी 3,99,95,908 अभंगाची उपलब्धी वारकरी संप्रदायाकडे नाही. जी उपलब्धी आहे तो 4,092 अभंगांचा गाथा. आणि त्या गाथ्यामध्ये महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरांना नजराना पाठवला तर नजराना पाठवल्यानंतर तो तर स्वीकारलाच नाही, पण एका पत्राद्वारे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना काही अभंग लिहून पाठवलेत. 9 अभंग पाठवलेत. आणि त्या 9 अभंगातील एक अभंग म्हणजे आजचा जो सेवेकरता घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरांना नजराना पाठवावा तर तुकोबरांनी एक गोष्ट लक्षात आली, ते राज्याचे राजे आहेत पण आम्ही त्रिभुवनाचे राजे आहोत. पण मला असं वाटतं, छत्रपतींना असं वाटलं असेल, तुकोबराय दिसायला गरीब आहेत. वारकरी दिसायला गरीब असतो पण असायला कधीच गरीब नसतो. कारण साधा व्यक्ती 10 तोळ्याची चैन घालू द्या, चोराची भीती आहे. वारकऱ्याला 20 रुपयाची माळ घालू द्या, दादा 10 तोड्यावाला सुद्धा पार वाकल्याशिवाय राहत नाही. वारकऱ्याची ताकद आहे. आणि म्हणून कुठेतरी संभ्रम निर्माण झाला आणि तुकोबरांची सेवा करावी, काहीतरी तुकोबरांना द्यावं या ज्ञान नजराना पाठवला राजांनी. पण त्या राजांना प्रासंगिक 9 अभंगात पत्र लिहून पाठवलं आणि सांगितलं की राजे, तुम्ही जसा विचार करतात तसं नाही आहे. आम्ही गरीब नाही आहेत, आम्ही दुबळे नाही आहेत. आमची सत्ता काय, आमच्याकडे वैभव काय, त्या वैभवाची अनुभूती आणि त्या वैभवाचं वर्णन आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय करण्याचा प्रयत्न करतात. ऐका, हा प्रासंगिक अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय वारकरी असतील, वैष्णव असतील, हरिदास असतील यांचं प्रतिनिधित्व करताना वारकरी संप्रदायात असलेलं वैभव याचं वर्णन आजच्या अभंगात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगात करताना दिसतात. ज्या अभंगातून वर्णन केलेलं आहे हा अभंग म्हणजे एक संवाद साधणारा अभंग आहे. राजे, तुम्ही फक्त राजे आहात, पण आम्ही महाराज आहोत. तुम्ही राजे आहात, आम्ही महाराज आहोत. पण खरं सांगायला गेलं तर आज हिंदू सनातन धर्म पवित्र संस्कृती जर कोणामुळे टिकली असेल तर कुठलीही शंका न घेता आपल्या मुखावर येणारं एकच नाव आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचे जनक. राजे नसते तर आज आम्ही या ठिकाणी बसलो नसतो. राजे नसते तर लांब टोप्या आज आम्ही घातल्या नसत्यात. राजे नसते तर आज आम्हाला देवळातला देव कळाला नसता. जर कळाला असेल तर तो राजांमुळे कळालेला आहे. 33 कोटी देवांची हजारो मंदिर आहेत, पण एकही मंदिर नसताना 33 कोटी लोकांच्या हृदय मंदिरावर जो राज्य करतो तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि अशा राजांची अजरामर कीर्ती आहे. आणि राजाचे महाराष्ट्र भूमीवर अनेक उपकार आहेत. एका कवीनं तो गोड वर्णन केले. कवी म्हणतो, झाले छत्रपती शिवराय म्हणून सुवासीन राहिली आमची माय, आणि आम्ही जगतो सुनता केला शिवाय. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठ्ठल विठ्ठल. या तुम्ही पुढे सरकून घ्या. या या पुढे या, पुढे या. वा, तुम्ही पुढे आलात तर तुमचा महत्वाचा मुद्दा सांगाल तुम्हाला. या पुढे या, पुढे या. बाबा, मी ज्यावेळेस इथं आलो ना पंचपदी झाल्यानंतर मला असं वाटलं 100 लोक आले तर बरं होतील म्हटलं. पण मंडप भरला गड्यावर. पण हा मंडप कसा भरला गुरुजी माहितीये का? म्हणजे सांगू का, मी नेहमी कीर्तनातून सांगतो, विनोदानं सांगतो. भजी मंडळ ही कीर्तनकाराची भाऊबंदकी आहे. कोण आहे? बोला 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 बोला. कोण आहे? जाऊ का घरी, जाऊ का मी? बोला, कोण आहे? भाऊबंद. भजी मंडळ ही कीर्तनकाराची भाऊबंदकी आहे. जेवढा श्रोता वर्ग कीर्तना करता आलेला असतो हा सर्व नवरदेवाचा बाप आहे. नवरदेवाचा बाप मंडपात कधी येतो? नवरदेव आल्यावर. तसा इथला नवरदेव येत नाही तोपर्यंत हे नवरदेव येत नाही. भजनी मंडळ कीर्तनकाराची भाऊबंदकी आहे. सर्व समाज जो कीर्तना करता उशिरा येतो तो नवरदेवाचा बाप आहे. आणि मी कोण? नवरीचा बाप. सांभाळून घ्या. विठ्ठल विठ्ठल. नाहीतरी बघा, कीर्तन सप्ताह भजन असलं ना आपण पुढे येऊन बसलं पाहिजे. जेवढं कीर्तनकाराच्या जवळ येता येईल तेवढं चांगलं आहे. का बरं? उद्धारच आहे तुमचा. याच्या त्याच्या रेंजमध्ये येण्यापेक्षा, जिओच्या एअरटेलच्या आयडियाच्या रेंजमध्ये येण्यापेक्षा देवाच्या रेंजमध्ये या. तुमचं टावर कधीच थांबणार नाही आणि रेंज कधी कमी पडणार, आवाज कधी कापला जाणार. देवाच्या रेंजमध्ये या. श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्मा अनेक लीला भगवंताच्या सांगितल्या जातात. जाता जाता सांगतो की जवळ येऊन का बसलं पाहिजे. म्हणजे उद्यापासून कमीत कमी तुम्ही पुढून मागं लाईन लावणार, मागून पुढे नाही. श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्मा ज्यावेळेस खोड्या करायचे तर यशोदा माईनं यमुना माईकडे नवस केला. यमुना माई म्हणजे यमुना नदीकडं, की आई जर माझ्या कृष्णानं खोड्या थांबवल्यात ना तर 1000 दिवे लावून तुला अर्पण करल. असं म्हटल्यानंतर कृष्ण विचार करू लागला. म्हणले आता जर आपण खोड्या थांबवल्या नाहीत तर भगवंतानं 1-1.5 महिने 2 महिने खोड्या करणं थांबवलं. आईला शाश्वती आली आणि यशोदा माईला कळालं की आता कृष्ण खोड्या करत नाही, आपण नवस पूर्ण केला पाहिजे. 1000 दिवे बनवलेत. कृष्णाला सोबत घेतलं आणि यमुना माईच्या पात्राजवळ आली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं काही अंतरावर पुढे जाऊन बसला. आईनं 1-1 दिवा इकडनं लावावा, पाण्यात सोडावा आणि कृष्णानं 1-1 दिवा किनारावर घ्यावा. आईनं कृष्णाकडे पाहिलं आणि पाहिल्या यशोदा माई म्हणू लागली, ए कृष्णा करतोस काय? म्हणले आई तू लावलेला दिवा किनारावर आणण्याचा प्रयत्न करतोय. आईनं स्मित हास्य करत आईनं विचारलं, अरे बाळा एक दिवा नाहीये, 1000 दिवे आहेत. तू काय 1000 दिव्यांना किनाऱ्यावर लावणार आहे का? माझ्या कृष्ण परमात्म्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. माझा देव म्हणतो आई मी 1000 दिव्याचा ठेका घेतला नाही, जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल नाही त्याला किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करेल. येतंय लक्षात? आणि म्हणून देवाच्या रेंज मध्ये या म्हणजे आपण पण किनाऱ्यावर येऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात असताना पुढून बसत चला म्हणजे देवाची रेंज तुम्हाला भेटत जाईल. आपण बोलत होतो की छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते
तर आज आम्हाला परमार्थ, आज देवडातला देव आम्हाला कळाला नसता. हे जर उपकार आमच्यावर कोणाचे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. ऐका, पवित्र हिंदू सनातन धर्म संस्कृतीमध्ये माणसाने जगावं कसं, वागावं कसं, मरावं कसं, आमच्या अध्यात्मामध्ये जगावं कसं श्रीमद भगवद्गीता शिकवते, वागावं कसं रामायण महाकाव्य शिकवतं, आणि मरावं कसं श्रीमद भागवत शिकवतं. तसं इतिहासामध्ये माणसाने जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराज समजावून गेलेत, आणि माणसाने मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराज शिकवून गेलेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आजही त्यांची कीर्ती अजरामर आहे. आणि एवढं वैभव असताना सुद्धा छत्रपती आपल्या पुढे काही गोष्टी सांगून गेले. सर्वात पहिलं वाक्य छत्रपतींचं तुमच्या पुढं मांडावं असं वाटतं ते आहे, आमचे राजे नेहमी म्हणायचे, माणसाचं राज्य छोटं का होईना पण स्वतःचं असावं, दुसऱ्याचं नसावं. स्वतःचं राज्य असलं की माणसाचं अस्तित्व निर्माण होत असतं. म्हणून आपलं छोटंसं का होईना स्वतःचं राज्य उभं करण्याचा प्रयत्न करा, याची त्याची गुलामी करत बसू. हे आमचे राजे आम्हाला शिकवून गेलेत. आणि राजांनी जे शिकवावं तेच आमच्या संतांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि राजांचं जगद्गुरु तुकोबारांचा जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीत बोलताना माझ्यासारख्या अज्ञानाने काय बोलावं. खरं सांगू, आपण ज्या भूमीत बसलेलो आहोत ना दादा, ही महाराष्ट्राची सर्वात पवित्र भूमी आहे. हा महाराष्ट्र ज्या देशात आहे ना, तो देश भारत देश, त्या भारत देशातली ही पवित्र भूमी आहे. सांगतो तुम्हाला, चीन हे जगाचं शस्त्रघर आहे. लक्षपूर्वक ऐका, चीन जगाचं शस्त्रघर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. जपान आयुर्वेदामध्ये एक नंबर आहे, जापानी लोक. म्हणून जापानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात. कुठले लोक? जपानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात, कारण त्यांचा आयुर्वेदामध्ये एक नंबर आहे. पण खरं सांगू, लक्षपूर्वक ऐका, बारकेनं ऐका, जपानी मनुष्य जसा चांगला जगतो, जास्त जगतो, चांगला जगतो, तसं जपानी पण मनुष्य चांगला जगतो. येतंय का रेंज मध्ये? जसा जपानी जास्त चांगला जगतो ना, तसं जपानी पण मनुष्य चांगला जगतो. म्हणून इथून पुढे असं म्हणू नका की फक्त जुताच जापानी, माणूस सुद्धा जपानी चांगला आहे. बघा डाउनलोड होतंय का तुमचं? आणि म्हणून चीन जगाचं शस्त्रघर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे, आणि भारत जगाचं देवघर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या भारतातली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. उत्तराखंड मध्ये गेले तर मोठमोठे बोर्ड दिसतात तुम्हाला, देवभूमी में आपका हार्दिक स्वागत आहे. तसं महाराष्ट्र ही भूमी जर कोणाची असेल, कोणी जर विचारलं महाराष्ट्रात काय पिकतं, महाराष्ट्रात काय पिकतं हे नंतर सांगा, महाराष्ट्रात संतांचं पीक पहिले तर पहिले हे सांगा. म्हणून आज प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जातीमध्ये संत मात्र आहेत. असं कुठलं गाव नाही, असा कुठला तालुका नाही, असं कुठला जिल्हा नाही ज्या जिल्ह्यामध्ये संत झाले नाहीत, म्हणून ज्या गावामध्ये संतांच्या पदस्पर्शाने ती भूमी पुनीत झाली नाही. म्हणून आज महाराष्ट्राकरता खरं सांगू का, महाराष्ट्राकरता, महाराष्ट्राची भूमी म्हणजे महाराष्ट्राकरता ही पृथ्वी नाहीये, नामदेव महाराज आहे. आपल्याकरता पाणी नाहीये, महाराष्ट्राकरता पाणी नाथ महाराज आहेत. महाराष्ट्राकरता अग्नी नाहीये, अग्नी माऊली ज्ञानोबा आहेत. महाराष्ट्राकरता वारा नाहीये, वारा रामदास स्वामी आहेत. आणि महाराष्ट्राकरता आकाश नाहीये, आकाश जगद्गुरु तुकोबार आहेत. तुम्ही म्हणणार महाराज कशावरनं? पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा असेल तर ठीक आहे, आणि पुरावा नसेल तर नसेल पुरावा तर मग पुरावा. कळतंय ना? नसेल पुरावा तर मग. आणि म्हणून जिथले पुरावे भेटले तिथले मंदिर लेट करू नका. राम मंदिर झालं आम्हाला आनंदच आहे, पण नंदाचा नंद आणि नंदी कधी आनंद होईल? जेव्हा मथुरा आणि काशी होईल. म्हणून पुरावे भेटले ना पटपट आवरा. आणि म्हणून पुराव्याची गरज आहे का हो? महाराष्ट्रातली भूमी पृथ्वी ही पृथ्वी नसून नामदेव महाराज. पुरावा नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. पृथ्वी नाही आहे, नामदेव महाराज आहेत.
पाणी नाहीये, पाणी नाथ महाराज आहेत, नाथ महाराजांची जल समाधी आहे. अग्नी नाही आहे, माऊली ज्ञानोबा आहेत. कारण माऊली ज्ञानोबरायांना प्रिय असणारी गोष्ट म्हणजे अग्नी आहे. जठरा अग्नी प्रदोग्ध करून आपल्या पाठीवर ज्या माऊली ज्ञानोबरांनी मांडे भाजावेत, पण माऊली ज्ञानोबराय कुठेतरी सेफ झोन मध्ये त्या अग्नीला आपल्या जवळ ठेवतात. कदाचित पुन्हा कधी जर माझ्या गुरुवर्यांना मांडे खाण्याची जर इच्छा झाली तर पुन्हा एकदा मांडे भाजून देण्याकरता माझी पाठ तयार आहे. म्हणून अग्नी नाहीये, माऊली ज्ञानोबा आहे. वारा नाहीये, रामदास स्वामी आहेत. रामदास स्वामींची समाधी ही वायू समाधी आहे. आणि आमच्याकरता आकाश नाही, महाराष्ट्राकरता आकाश म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. अनोरेनो या थोकडा तुका आकाशा ये वडा, तुका आकाशा ये वडा, तुका आकाशा ये वडा. अनोरेनो या थोकडा तुका आकाशा ये वडा, तुका आकाशा ये वडा, तुका आकाशा ये वडा. अनोरेनो या थोकडा तुका आकाशा ये वडा, तुका आकाशा ये वडा, तुका आकाशा ये वडा. अनुरेणू या ठोकडा तुका आकाशाय वडा. म्हणून महाराष्ट्राकरता आकाश नाही, जगद्गुरु तुकोबार आहेत. आणि आमच्यावर संतांचे एवढे उपकार आहेत. आणि इथले संत म्हणजे इथली संत मंडळी, महाराष्ट्रातली संत मंडळी बघा. महाराष्ट्रातल्या संत मंडळीचं एक वैशिष्ट्य आहे बाबा, महाराष्ट्राच्या संत मंडळीजवळ निकटता आहे. काय? इथं संत बनण्याकरता तुम्हाला संन्यासी होण्याची गरज नाही. इथे तुम्ही कपडे शिवता संत बनवू शकतात. महाराष्ट्रात तुम्ही फुलं विकता शेती करता संत बनवू शकतात. महाराष्ट्रामध्ये तुम्ही चप्पल शिवता सुद्धा संत बनवू शकतात. म्हणजे ही आमच्या संतांच्या जवळची निकटता आहे. संतांजवळ गेलेत की संत केल्याशिवाय राहत. कारण आमचे संत म्हणजे चंदनाचे हात, पायही चंदन, परिसा नाही ही न. आणि म्हणून दीपा नाही पाटी, पोटी अंधकार. दीपा नाही पाटी, पोटी अंधकार. दीपा नाही पाटी, पोटी अंधकार. दीपा नाही पाटी, सर्वांगी साखर अवघी गोड. सर्वांगी साखर अवघी गोड. दीपा नाही पाटी, पोटी अंधकार. दीपा नाही पाटी, पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड. सर्वांगी साखर अवघी गोड. दीपा नाही पाटी, पोटी अंधकार. अंधकार. दीपा नाही पोटी, दीपा नाही पाठी, पोटी अंधकार. सर्वांगी साखर जसं डाव्या बाजूनं खाल्ली की ती गोड लागते, आणि उजव्या बाजूनं खाल्ली का साखर खाल्ली का? अय दीदी, साखर खाती का? नाही खात? खाती ना साखर. कुठल्या बाजूनं गोड लागते ती? सर्वांगी साखर अवघी गोड. तसं संत आहे. संतांजर कुठल्याही बाजूने जा तुम्ही, संत गोडच आहेत महाराज. आणि संत स्वतः सारखे करून घेतात. ऐका, या जगामध्ये अनेक लोक असतील, तुम्ही देवाची उपासना करा, देव तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. पण तुम्ही संतांच्या संगतीत या, संत तुम्हाला स्वतः सारखे.
करे ते तात्काळ आणि ते संत आहेत. आणि संत पंचायतांमधले एक मुख्य संत म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आहेत. आणि जगद्गुरु तुकोबरांचं वैभव, जगद्गुरु तुकोबरांचा परमार्थ माझ्यासारख्या अज्ञानाने काय सांगावा. पण तुकोबरांनी फक्त या समाजाला उपदेश करू नये, जगद्गुरु तुकोबरांनी फक्त या महाराष्ट्रातल्या लोकांना उपदेश करू नये, तर जगद्गुरु तुकोबरांनी या महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा उपदेश करावा. छत्रपती शिवाजी महाराज जर कीर्तनात येऊन बसलेत तर कधी समाधी लागून जायची हे छत्रपतींना सुद्धा लक्षात यायचं नाही. सांगू का, आज पूर्ण जग फक्त 3 गोष्टींनी त्रस्त आहेत. कुठल्या गोष्टींनी? 3 गोष्टींनी. एक, आपल्या वाईट कृतीमुळे होणारा व्यभिचार. 2, आपल्या क्रोधामुळे होणारा हिंसाचार. आणि 3, आपल्या कूटनीतीमुळे होणारा भ्रष्टाचार. व्यभिचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार हे जगात चाललेलं आहे. मग माझं शासनाला सांग नाही, तुमच्याकडनं काहीच होणार नाही. तुम्हाला जर समाजातून व्यभिचार, भ्रष्टाचार आणि अहिंसा हे जर घालवायचं असेल तर याच्याकरता हरिनामाचे उत्सव करा. ते नाहीसं झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून सदा सप्ताह कीर्तनाचे मंडप भरत चाललेत. दादा गुरुजी सांगू तुम्हाला, माणसाकडे सध्या सिद्धी आहे पण शुद्धी, आणि शुद्धी पाहिजे याच्याकरता मंडपात यावं लागेल. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि या सर्व गोष्टींचा न्याय निवाडा करत असताना कधीतरी राजांनाही वाटावं, आणि राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनात येऊन बसावं. एकदाच असा प्रसंग, तुकोबरांचं कीर्तन ऐकता ऐकता, अहो आम्ही तुकोबरांचं भजन म्हणतो, तुकाराम 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 तुकाराम. आम्ही फक्त तुकाराम तुकाराम भजन म्हणतो तरी आम्हाला समाधी येते. प्रत्यक्षात ते जगद्गुरु तुकोबरा जर कीर्तन करत असतील तर लोकांना समाधी लागत नसेल का? नक्कीच. राजांच्याही मनावर परिणाम झाला. कीर्तन संपलन, राजे नमस्कार करायला आले. आता पूर्वीपासून आपली परंपरा आहे, आता आमच्याकडे आहे, तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही. कीर्तन संपल्यावर कीर्तनकाराला नमस्कार करण्याकरता येतात. खरा तो नमस्कार कीर्तनकाराला नाही, त्या गादीला असतो. तुमच्याकडे आहे का परंपरा? पण आमच्याकडे अजून मोठी परंपरा आहे. कीर्तनकाराला नमस्कार करायला येतात आणि आल्यानंतर 500ची 200ची नोट. तुमच्याकडे? मग आजचा योग चांगला आहे, करायची सुरुवात नाही, विनोदाचा वागवजा करा. राजे समोरून आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांच्या पायावर दंडवत घातलं. हे लिंग की प्रतिमा दीठी देखत हो यंगष्टी, लोटी जे का काठी पडली जैसी. हातातून काठी सुटावीन जमिनीवर पडावं तसं छत्रपतीनं माझ्या जगद्गुरु तुकोबरांना दंडवत घातलं. तुकोबरांना, राजा उठा उठा. अहो तुमची जागा आमच्या पायाजवळ नाही तर तुमची जागा आमच्या हृदयाजवळ आहे, या. उठवलं. राजे म्हणू लागलेत, महाराजशी भरपूर झालं महाराज, आता कीर्तन ऐकलं, आता असं वाटतं आता काहीच करू नये. वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आहे. काहीच करू नये. आता एकच अपेक्षा आहे, इथून पुढचं पूर्ण आयुष्य तुमच्या सानिध्यात घालवावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं. तुकोबरांनी राजांना असं धरलं, राजे थोडं भानावर या. खरं सांगू, तुमची गरज इथं नाही आणि तुम्हाला ही करायची गरज नाही. राजे तुम्हाला पण जर भक्ती करायची असेल ना तर देवाची भक्ती करण्यापेक्षा देशाची भक्ती करा. तुम्ही काय करा, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. करणे पाखंड खंड. तुम्ही धर्माचं पालन करा.
मग हेचे आम्हा करणे काम, हे डिपार्टमेंट आमच्याकडे द्या. आणि मग राजे मात्र आपल्या राज्याची देशाची सेवा करू लागले. आणि सेवा करता करता जगद्गुरु तुकोबारांनी केलेला उपदेश कुठेतरी राजांना आठवला. आणि मग मात्र राजांनी मोठा नजराना जगद्गुरु तुकोबारांकडे पाठवला. सुवर्णाचे मोठमोठे सुवर्णाच्या मोहरा त्या ठिकाणी होत्या, आपल्या भाषेत बिस्किट होते. एवढा मोठा नजराना जगद्गुरु तुकोबारांकडे पाठवला. आणि जगद्गुरु तुकोबारांनी तो नजराना बघितला. नजराना नजराना. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहे का? नजराना नजराना. जगद्गुरु तुकोबारांनी नजराना पाहिला पण नजर नाही आणली. म्हणले मला नकोय. परत पाठवलं पण पाठवल्यानंतर मनात भाव चांगला ठेवला. तुकोबाराय म्हणतात मला माहितीये हे राज्याचे जनक आहेत, राजे मोठेच आहेत. आणि मोठे लोक मोठा विचार करतात. खरं सांगू का बाबा, जे मोठा विचार करतात ना तीच मोठी असतात. काही काही फक्त दिसायला मोठी असतात पण असायला छोटी असतात. पुढचं सांगू का, काही काही लोक दिसायला मोठी असतात पण असायला खोटी असतात. आमचे राजे दिसायला मोठे आहेत, असायला सुद्धा मोठे आहेत. मन मोठे राजाचं. पाठवलं असेल कुठेतरी, याचाही हातभार प्रपंचाकरता संसाराकरता लागणार आहे. आणि म्हणून कुठेतरी माणसाकडे पैसा असावा. पैसा नसू नये असं नाही, माणसाने पैसा कमवलाच पाहिजे दादा. जी लोक म्हणतात ना, खरं बोलतो खोटं बोलणार नाही, नारदाच्या गादीवर उभा आहे. जी लोक म्हणतात ना पैशानं काहीच होत नाही, हे बोलण्याचे सुद्धा ते स्टेजवर पैसे घेतात. एवढा पैसा महत्वाचा आहे. कारण आज माणूस बोलत नाही, आज कोण बोलतो? ते एक जुनं गाणं होतं बघा, ये पैसा बोलता है. कोण बोलतो आता? मग आपण म्हणतो ए बोलू नका त्याला, तो नाही बोलत, ती बोलती, त्याच्या खिशातली लक्ष्मी बोलती. म्हणले माणूस नाही, पैसा बोलतो. मग एक जण मला म्हणे, मी नेहमी लोकांना पोरांना कॉलेजमध्ये गेल्यानंतर जर व्याख्यान असेल पोरांना नेहमी सांगतो, आवर्जून तुमची 20 वर्ष आणि आयुष्यातले कुठली तरी 10 वर्ष एवढे प्रयत्न करा, एवढे प्रयत्न करा, एवढा पैसा कमवा की पुढे आयुष्यभर बसून तुम्ही खाल्लं पाहिजे आणि तुमच्या पिढ्यांनी सुद्धा खाल्लं पाहिजे. आणि काही काही लोक कमवतात हो बाबा, एका माणसाने एवढं धन कमवलं, एवढं कमवलं, एवढं कमवलं, त्याला मोजताच येईना धन, त्याला मोजता येत नाही. म्हणून त्यांनी मुनीमजीला बोलवलं. मुनीमजी आपल्याकडे धन किती आहे बघा बरं. मुनीमजीनं सर्व संपत्तीचा हिशोब सर्व काही 7-12 काढला, सर्व पाहिलं. 8 दिवसानं मुनीमजी येऊ म्हणू लागला, बाबा म्हणले काय, पुढच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा तुमच्याकडे. त्याने डोक्याला हात लावला. कोणी? त्या सावकाराने. अहो 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे, डोक्याला का हात लावतात? तो म्हणे 8व्या पिढीचं कसं होईल? अरे ते दगड खातील. 7 पिढ्या खातात ना, अजून काय पाहिजे? 8व्या पिढीचं कसं होईल? मुनीमजी हुशार होता. म्हणे समोरच्या डोंगरावर एक साधू राहतो, जाऊन त्या साधूला भेटा. साधूकडे गेला, 1 किलो सफरचंद घेऊन गेला. कारण साधूकडे जाताना, महाराजांकडे जाताना, देवाकडे जाताना खाली हात जाऊ नये. साधूकडे जाताना 1 किलो सफरचंद घेऊन गेला. थोड्या वेळाने नमस्कार केला, सफरचंद पायाजवळ ठेवल्या. नमस्कार केल्यावर म्हटला, महाराज सफरचंद आणले तुमच्याकरता, घ्या बरं का खाऊन. म्हणले मला नकोय, दुपारचं जेवण झालंय माझं. म्हणले दुपारचं झालंय, मग संध्याकाळ करता राहू द्या ना. म्हणले मी संध्याकाळची अपेक्षा करत नाही. अहो राहू द्या, उद्या संध्याकाळी, आज संध्याकाळी, उद्या सकाळी काम पडतील. बोललो ना, माझं जेवण झालंय, उचल, ने इथून ने, उठ उठ उठ. आता जेवण झालंय, संध्याकाळची अपेक्षा मी ठेवत नाही आणि विचारही करत नाही. सफरचंद घेतले, तशीच पिशवी हातात घेतली आणि सावकार निघाला. साधूच्या लक्षात आलं, सावकार इकडे या. म्हणले काय? सफरचंद मी घेत नाही, पण तुम्ही आला कशा करता होता? सावकार म्हणे मी ज्याच्या करता आलो होतो त्याचं उत्तर भेटलंय मला. मी ज्याच्या करता आलो होतो त्याचं उत्तर भेटलंय मला. जो एक वेळचं जेवण झालं की संध्याकाळची अपेक्षा ठेवत नाही. आपल्याकडं 7 पिढ्या खायली एवढं अन्न आहे, आपण 8व्या पिढीचा विचार करतो. माणसाने पैसा कमवला पाहिजे, कारण आज पैशाला किंमत आहे. धनवंतालागी सर्व मान्यता जगी. या जगामध्ये किंमत जर कोणाला असेल तर पैशाला आहे. लोक मला म्हणतात महाराज पैसा 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 पैसा, तुम्ही पैसा बोलतात, पैसा क्या खुदा या भगवान है?
मैंने कहा खुदा कसम पैसा खुदा या भगवान से भी कम नहीं है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून पैसा लागेल, पण राजांना कुठेतरी संभ्रम निर्माण झाला. तुकोबारांकडे कुठे एवढी संपत्ती आहे. 14 गावची महाजनकी जगद्गुरु तुकोबारांकडे गेली. सर्व कल्पना होती म्हणून कुठेतरी नजराना पाठवला, पण नजराना पाठवल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांनी त्याचा आश्रय घेतला नाही, त्याला स्वीकारलं नाही. तो नजराना परत पाठवला आणि परत पाठवत असताना त्या नजराना सोबत एक पत्र पाठवलं. मग एक जण कीर्तन संपल्यावर मला म्हणे का तुकोबाराय जर 5वा वेद निर्माण करू शकतात तर मग तुकोबाराय व्हॉट्सअपवर मेसेज करू शकत नव्हते का? म्हटलं तेव्हा मोबाईल. मग एक त्याच्या पुढचा होता. दादा तुमचं नाव काय? गुरुनाथ बाबा. एक त्याच्या पुढचा होता. तो म्हणे व्हॉट्सअप नव्हतं, मग कमीत कमी कबूतर तर असेल ना. आठवतंय का कबूतर तुम्हाला? हळूहळू डाउनलोड होतो वाटतं तुमच्याकडे, रेंज कमी पडते. कबूतर बी नाही. मग पत्र पाठवलं आणि त्या पत्रात 9 अभंग पाठवले आणि त्या पत्रात नमूद करून पाठवलं, राजे तुम्ही आमचा विचार करतात, खूप चांगली गोष्ट आहे, पण खरं सांगू का, तुम्ही फक्त राजे आहात, आम्ही महाराज आहोत. तुमच्याकडे एका राज्याची सत्ता आहे, आमच्याकडे मात्र एका राज्याची नाही, तर आमच्याकडे जे वैभव आहे तीन त्रिभुवनी, तीन त्रिभुवनी, तीन त्रिभुवनी, तीन त्रिभुवनी, तीन त्रिभुवनी, तीन त्रिभुवनी, तीन त्रिभुवनी. टाळ वाजवा. हा आम्ही वैभवाचे धनी. तुकोबारा म्हणतात, राजे अहो तुम्ही एका राज्याचे राजे आहात, पण आम्ही राजे नाही तर आम्ही महाराजे आहोत, महाराज आहोत, आणि आमच्याकडे एका राज्याचं नाही, मग तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. या त्रिभुवनामध्ये सर्वात मोठं वैभव जर कोणाकडे असेल तर ते आमच्याकडे आहे. दुसरा अर्थ असा आहे, या त्रिभुवनाचं वैभव आमच्याकडे आहे आणि त्या वैभवाचे आम्ही कोण आहोत? धनी म्हणजे मालक आहोत. त्या त्रिभुवनाचे मालक आम्ही आहोत. मग वैभव वेगळं. मग एक म्हणे वैभव आमच्याकडे बी आहे. एकानं कीर्तन संपल्यावर मला घरी नेलं, बाबा घरी चला घरी चला घरी चला. कालाचं कीर्तन घरी चहाच प्यायचा होता, घरी चला घरी चला. मग चहा प्यायला न्यायचं ना, त्यानं चहा प्यायला नाही नेलं, त्यानं बाजूला असणाऱ्या शेतीत नेलं आणि समोर असा पांढरा शुभ्र असणारा बैल. बाबा बापानं काहीच कमवलं नाही बरं, हे सर्व मी कमवलेले. म्हटलं वा वा क्या बात आहे. बाबा आपला आवडता बैल आहे बरं का, पांढरा शुभ्र, आत्ताच घेणला म्हणले 4.5 लाखाला. ते म्हणू लागलं. म्हटलं वा वा तुमचा आवडता बैल आहे? म्हणले हो. म्हटलं एकादशी धरत असेल मग?
बाबा तुम्हाला काय डोकं आहे का म्हणले. म्हटलं का बरं. म्हणे बैल कुठे एकादशी धरतो का. म्हटलं तू धरतो का. म्हणे नाही. येत आहे का. म्हटलं बरोबर आहे, बैल कुठं एकादशी. ते वैभव काही कामाचं नाही. आपलं वैभवाचं सोडा, वैभव होतं कोणाकडे. वारकरी संप्रदायामध्ये आणि कीर्तनातून आपण नेहमी ऐकतो सर्वात मोठा वैभव सप्त कोटी घर शुद्ध कांचनाची. कोणाची. रावणाची. रावणाची सप्त कोटी घर शुद्ध कांचनाची. पण ऐका वाशरेकर, एक सोन्याची वीट सुद्धा सोबत गेली. संगत वेळी गेले सांगा ते कवडी गेली नाही. एवढी गरज सोन्याची असताना एक सोन्याची वीट रावणासोबत गेली नाही. लक्षपूर्वक ऐका, सोन्याची एक वीट रावणासोबत गेली नाही तर सोन्याची वीट सोन्यासोबत जाणार आहे का. जाणार आहे नाही. हे वैभव नाही. हे वैभव काही कामाचं नाही. एक तर मला म्हणे बाबा माझ्या पोराचं नावच वैभव आहे म्हणे. आणि बाबा त्याचं एवढं वैभव होतं त्याला जवळ बोलवलं. म्हटलं तुझं नाव काय. वैभव. आणि वैभव 30 वर्षाचा झाला ना बाबा. 30 वर्षाचा झाला पण वैभवचं काही लग्न होईना. 30 वर्षाचा झाला, संपत्ती भरपूर, सर्व काही चांगलं, पण लग्न होईना. लग्न होईना 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 म्हणून कधीतरी कीर्तनात आला आणि चुकून त्याच्या बाजूचा एक वारकरी होता शेजारी. त्या शेजाऱ्यानं त्याला म्हटलं आज कीर्तनात टाळ घेऊन उभा राय. म्हणले का ब. म्हणे आज जळगावचा महाराज येणार आहे. जमली सोरीक तर जमून जाईल दूर. आपल्याकडं भांडं फुटलेलं आहे, तिकडं जाकली मोठ आहे आणि दिसायला भरपूर चांगला. कीर्तनात उभा राहायला कुठेतरी कीर्तनकारानं जोडून आणलं. महाराज 30 वर्षाचं पोरग झालं. खरं सांगा, खरं सांगा वाशरेकर, माणसानं लग्न करावं की करू नये. हा बाबा मला एक जण म्हणे कीर्तनात, म्हणे बाबा तुम्ही कीर्तनातून सर्व सांगितलं, माझ्या माता माऊलीचं लग्न झालेलं आहे, पटकन दिसतं, डोक्यावर कुंकू आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, पायात बेलवी आहेत, माणसाचं लग्न झालंय कशावरनं. म्हटलं मला नाही. अहो बाबा सांगा ना. म्हटलं मला नाही सांग. अरे बाबा सांगा ना. म्हटलं बा माझी माता माऊली लग्न झालं, गळ्यातलं मंगळसूत्र, डोक्यावरचा कुंकू, शेंदूर लावलेला, पायात जोडवे घातलेले, लगेच समजतं माणसाचं लग्न झालं. ज्याचा चेहरा पडेल आलं लक्षात. म्हणून लग्न करावं की करू नये. शादी के लड्डू गुरुनाथ बाबा, जो खाय वो भी पछताय और जो ना खाय. आणि काही काही कार्य करते तर एवढ्या पुढचे ते म्हणे तुम्ही खाल्ले आम्हाला तर खाय तू खाय. एकदा मार बसला का मग कळल. आणि संसार म्हणजे मुक्का मार आहे दादा, मुक्का मार. तुम्हाला तब्येत दिसती पण तब्येताच्या आतली सूज नाही दिसत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याला हौस लग्न करायची. आणि जमलं कसं तरी इथून एवढ्या लांब पोरगी बघायला जायचं. सकाळीच मध्यस्थी माणसाने फोन लावला, आम्ही येतोय पोरगी बघायला. येणं सकाळीच महाराज 6 वाजता चहा टाकला. कुठं गॅसवर पातेल्यात चहा टाकला. ही पोचली 12 वाजता. 12 वाजता पोचता तो 15 कपाचा चहा 5 कपावर आला. एवढा आटला. 5 कपावर आला. हा बसला, सर्व नातेवाईक बसलेत. पोरगी समोरून पाणी घेऊन आली. यानं पाणी घेतलं आणि पोरीला पाहिलं. पोरगी दिसायला चांगली होती, याला आवडली म्हणून यानं त्या पोरीकडं पाहिलं, थोडंसं हसला, स्माईल दिली आपल्या भाषेत. पोरगी पटकन लाजली, मध्ये गेली. थोड्या वेळानं चहा घेऊन आली. आता यानं चहाकडे लक्ष द्यावं, याचं लक्ष कोणाकडं
बरं झालं तुम्ही पोरगी बोलले, काल असंच बोलले. याचं लक्ष कोणाकडे? एक म्हणे बायकोकडं. अरे अजून लग्न व्हायचं रे पोरीकडं. आणि त्या पोरीकडं बघता बघता ग्लास तो कप उचलला आणि रोशन महाराज जसा त्याने कप उचलला तसं तोंडाला लावला. कडक झालेला चहा. मग बशीत ओतून प्यावा ना. जसं कप तोंडाला ओटाला लावला तसा चटका बसला. आणि जसा चटका बसला तसा याच्या तोंडातून शब्द बाहेर, अले बापले चहा ताय दलम आहे. आणि एवढं त्या पोरीनं ऐकलं बाबा. ती पोरगी म्हणे हे गिराई कुठंच जात नाही, हे गिराई कापलं जाय म्हणे, चहा गलम आहे मग फुती फुती पे, फुती फुती पे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे वैभव काही कामाचं आहे का? हे वैभव कामाचं नाही. मग एक म्हणे स्वर्गात काय कमी वैभव आहे का? आम्ही स्वर्गातलं वैभव उपभोगू. स्वर्गात काय बरं सांगा बरं मला. सर्वात पहिले स्वर्गात देव आहे. कोण आहे? आणि देवांकडे जे वैभव आहे त्याचं वर्णन माऊली ज्ञानोबांनी केलेलं आहे. स्वर्गात देव आहे. ऐका, देव म्हणजे कोण? जो विष पीते हैं वो महादेव होते. ऐका, जो विष पीते हैं वो महादेव होते हैं, जो अमृत पीते हैं वो देव होते हैं, और जो रोज थोड़ी थोड़ी पीते हैं वो पतिदेव होते. आणि देव जिथं ते स्वर्ग. आणि त्या स्वर्गामध्ये माऊली ज्ञानोबांनी वर्णन करावं. जेथे अमरत्व हे सिंहासन, ऐरावती सारखे वहान, राजधानी भुवन अमरावती. जेथे महासिद्धांची भांडारे, अमृताची कोठारे, जिथे गावी खिल्लारे कामधेनू. एवढं वैभव त्या स्वर्गात आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या स्वर्गात पण तुम्हाला तेवढाच वेळ राहता येईल जेवढं तुमचं पुण्य आहे. पुण्य संपलं की मग पावटी सरे, सवेसी इंद्रपणाची ओटी उतरे, येऊ लागती माघारे, मग माघारी यावं लागेल. मग हे वैभव काही कामाचं आहे का? ऐका, आपण नाशिक जिल्ह्याजवळ राहतो. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी आहे. या महाराष्ट्राला सुद्धा भगवान रामचंद्र प्रभूंचे पाय लागलेले आहेत. रामचंद्र प्रभूंचे वडील चक्रवर्ती सम्राट, काय नाव? राजा दशरथ. एवढे चक्रवर्ती होते, एवढे शूरवीर, एवढे पराक्रमी होते की देवांवर जर संकट आलं ना तर देव राजा दशरथाला मिस कॉल देऊन युद्ध करण्याकरता बोलवायचे. मिस कॉल म्हणजे पत्र देऊन बोलवायचे. आणि राजा दशरथ देवांना मदत करण्याकरता जायचे. ऐका, त्या राजा दशरथाला पत्न्या किती हो? किती पत्न्या? खरं रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण. आणि रामायणात वर्णन आहे राजा दशरथाला 700 पत्न्या. किती? बोला ना बोला ना बोला ना, किती? 700 पत्न्या. रावणाला 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं, 1,25,000 बिनविरोध निवड. कोणाची? पण एवढं वैभव असून सुद्धा सोबत कोणीच गेलं नाही दादा. 700 पत्न्या होत्या पण एका पत्नीनं फक्त हट्ट धरला. चक्रवर्ती सम्राट राजा, देवांना मदत करणारा राजा, पण बाई पुढं हातबल झाला आणि हात टेकले. कारण बाल हट्ट आणि स्त्री हट्ट आणि मग चांगले चांगले होतात घट्ट. आणि राजा दशरथ जमिनीवर कोसळला. वरदान मागितलं पत्नीनं, कई कईने धूम मचाई, कई कईने धूम मचाई, दोवर की मांग सुनाई राम, बन में चले हैं चले मेरे राम, बन में चले हैं चले मेरे राम. 14 बरस का वनवास पाया, माता पिता का वचन निभाया. 14 वर्षाचा वनवास माझ्या भगवान परमात्म्याला ज्याच्यामुळे मिळाला ती कैकई. त्या कैकई पुढे या जगातला चक्रवर्ती सम्राट राजा यानं सुद्धा हात टेकले. आपलं वैभव काय कामाचं आहे दादा? आपलं वैभव कामाचं नाही.
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे वैभव आमच्याकडे नाही. आम्ही ज्या वैभवाचे मालक आहोत ते अद्वयानंद वैभव असेल, ब्रह्मानंद वैभव असेल आणि प्रेमानंद वैभव असेल, ते वैभव आमच्याकडे आहे. आणि म्हणून आम्ही त्रिभुवनाचे मालक आहोत. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. मग तुमच्याकडे जे वैभव जगद्गुरु तुकोबराय आलंय ते वैभव नेमका काय? हाताला घावडा, घावडाव आमुचा माया बाप देव. आमुचा माया बाप देव हाताला घावडाव, हाताला घावडाव. आमुचा माय बाप देव. आमच्याकडे जर वैभव कुठला असेल ना तर आता आमच्याकडे सर्वात मोठं वैभव म्हणजे ते कोण आहे तर आमचा माय बाप देव. तो देव जो सर्वांना दुर्लभ आहे, ज्या देवाला बहुतेक लोकांनी आपलासा करण्याचा प्रयत्न केला पण तो देव त्यांच्या जवळ गेला नाही, देव आपलासा झाला नाही. मग जपी तपी संन्यासी योगी यांनी हजारो वर्षापर्यंत तपश्चर्या केली पण त्यांच्या स्वप्नात सुद्धा तो देव गेला नाही. पण तो देव माऊली ज्ञानोबराय म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी. पाहता मनान पुरे दनी,
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. आणि तो देव जो बाकीच्यांना दुर्लभ आहे तो आम्ही डोळ्यानं पाहिला. आणि फक्त डोळ्यानं नाही पाहिला तर त्या देवाजवळ आम्ही गेल्यानंतर ज्या देवाला आपलंसं कोणी करू शकलं नाही त्या देवाला आपलंसं आम्ही केलं. आणि आम्ही त्या देवाला जवळ घेतलं कारण आम्ही संसारातली सर्व नातं तोडलीत आणि सर्व नातं देवासोबत जोडलीत. नाहीतरी माणसानं सांसारिकासोबत नातं जोडण्यापेक्षा देवासोबत नातं जोडावं. कारण हे सगळे सोयरे कुठपर्यंत माध्यांना काढापर्यंत. आमचे गुरुजी गोड म्हणायचे, आमचे गुरुजी म्हणायचे पत्नी आंगन तक, परिवार शमशान तक, आपका बेटा अग्निदान तक और आपका कर्म भगवान तक. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे अंतकाळी येणारा कोण आहे? तो देव आहे. मग याच्या त्याच्यापेक्षा नातं जोडण्यापेक्षा कोणासोबत नातं जोडा? देवा तूच माझी आई आहे आणि देवा तूच माझा, तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मानोनी गे सेवा, पोटी घाल पाप, देवा तूच आई आहे आणि देवा तूच माझा बाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिण बनून सुंदरता कृष्ण हे बहिण बनून सुंदरता कृष्ण अतिशय योग्य प्रमाण. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. खरं सांगू का, आज अनाथाच्या कीर्तनाला गुरुनाथ आहे म्हणून मजा आहे. आणि म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. देवा सर्वी नाते तुझ्या सोबत. देवा आजपासून जर तू आमचा कोण असेल तर या त्रिभुवनाचा जो मालक आहे तो भगवान परमात्मा. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, तो भगवान परमात्मा तो आमचा माय आणि बाप आहे. आणि एवढं मोठं वैभव आमच्याकडे. आमचा माय बाप देव, तो देव आमचा माय आणि बाप आहे. आणि म्हणून कोणाला आपलंसं करायचं असेल तर वाशरेकर कोणाला केलं पाहिजे? बोला ना, बोला ना. झोपले का? कोणाला केलं पाहिजे? देवाला. त्या देवाशी बोलून तर बघा, तो देव बोलतो तुमच्याशी. देवाशी बोलून बघा आणि सांगू, देव जेवढं जीव तुम्हाला लावू शकतो आणि देव आणि दुसरे संत जेवढं प्रेम तुम्हाला देऊ शकतात ना, या जगाच्या पाठीवर तेवढं प्रेम कोणीच देऊ शकत नाही. एकानं मला कीर्तन झाल्यावर विचारलं, म्हणले बाबा माणसाने प्रेम कोणावर केलं पाहिजे? म्हटलं माणसाने प्रेम फक्त देवावर आणि संतांवर केलं पाहिजे. आपलं प्रेम खोटारड आहे, हे नश्वर प्रेम आहे, हे शाश्वत प्रेम नाही. आपलं प्रेम खोटं आहे. खरं प्रेम करायचं माऊली ज्ञानोबा संतांवर. काय होतं? प्रेम केलं रेड्यानं माऊली ज्ञानोबरायांवर, त्या रेड्याचं मंदिर झालं. प्रेम केलं दगडानं माऊली ज्ञानोबरायांवर, त्या दगडाचं बोला ना मंदिर. प्रेम केलं भिंतीनं माऊली ज्ञानोबरायांवर, त्या भिंतीचं. हाऊ एवढ्या छोट्या छोट्या वस्तू जर संतांवर प्रेम करून एवढ्या मोठ्या होत असतील तर खरं सांगा, आपण प्रेम केल्यानंतर आपण किती मोठे होणार आहे? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. नाही समाधान, नाही समाधान.
सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम आवीन नाही पण ते प्रेम जीवावर नाही ते प्रेम संतांवर नाही तर देवावर देवाला आपलं मायबाप बनवा मग एकाने विचारलं संतांना काय बनवा संतांना आपले मित्र बनवा काय बनवा एक तर गुरुस्थानी ठेवा किंवा आपले मित्र बनवा आणि संतांसोबत तुम्ही कुठलंही नातं जोडा संत तुमच्यासोबत ती नाती जोडून घेत संताला गुरु बनवा संतांना आपला मित्र बनवा आणि नाहीतरी आयुष्यात मित्र जर कमवायचा असेल ना तो संतांसारखा कमवा माऊली ज्ञानोबारांचं चरित्र बघा जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र बघा कुठल्याही संताचं चरित्र उघडून बघा त्यांच्या आजूबाजूला आणि त्यांच्या जवळ असणाऱ्या एकही व्यक्तीनं चुकीच्या गोष्टी कधी आयुष्यात केल्या नाहीत हा संगतीचा परिणाम आहे आणि म्हणून मित्र बनवायचं ना कोणाला बोलवा काय होईल एकानं विचारलं संतांना मित्र बनवलं तर काय होईल सांगू आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मना सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारिका मित्रवनव्यामध्ये गारव्या सारिका मित्र कमवायचा ना एक व्यक्ती आत्महत्या करणार नाही आताची मित्र काय हो तुमची संपत्ती बघून तुमच्या जवळ येणार आहेत आमचे मित्र आमचे संत तुमची अधोगती बघून तुमच्या जवळ येणार आहेत विठ्ठल विठ्ठल संतांना आपलं मित्र बनवा आणि देवाला आपलं सर्वस्व बनवा काल्याच्या कीर्तनात आपण ऐकतो ना त्या गोपिका म्हणजे सर्वसाधारण नाही वेदातल्या श्रुत्या म्हणजे त्या गोपिका आहेत कर्मपरश्रुत्या ज्ञानपरश्रुत्या भक्तिपरश्रुत्या ज्या गोकुळात आल्या आणि गोकुळात आल्यानंतर ते म्हणू लागले कृष्णा तुझं माझं त्या ठिकाणी रिलेशन काय तुझं माझं नातं काय कोण आहे तू माता पिता भाई बंधू सखा हमारा है कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है माता पिता भाई बंधु हो माता पिता भाई बंधु सखा हमारा है कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है कृष्ण कृष्ण नाम की रट जो लगाएगा भव सागर बेड़ा पार हो जाएगा नाम के सहारे जीवन हो नाम के सहारे जीवन सखाओ हमारा है कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम आणि सांगू तुमचा साऊंडवाला त्याच्यापेक्षा प्यारा आहे वाजवत आहेत खरंच खरंच एकदा इमानदारीने टाळी वाजवा एकदा इमानदारीने क्या बात आहे सद्गुरू विठ्ठल बाबा घुले एक वाक्य सांगायचे बाबा म्हणायचे दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे केवढं बोला बोला दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे पण टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं अजूनही कोणाकोणाचं डीम होतंय मन नाही का टाळीवरनं लक्षात येतं दादा गोड संशय अप्रतिम संशय लग्न झालंय का तुमचं झालंय का बरं नाही तर मग मी देवाला 2 सांगणार होतो ऑपरेटिंग चांगली
पण गोड सिस्टीम आहे दादाचे. कृष्ण नाम प्यारा आहे, गोपाल नाम प्यारा. नाही तर बाबा मी खरं सांगतो, एवढं मी आपलं व्याख्यान करायचं, पण रोजचा कीर्तनातला एक नियम आहे. तुम्ही माना किंवा नका मानू, मी 5वीला होतो तेव्हापासून कीर्तन करतोय. म्हणजे आळंदीला जाण्याच्या आधी आमच्या वडिलांची परंपरा आहे. मोठा भाऊ कीर्तनकार आहे, वडील कीर्तनकार आहे, लहान भाऊ कीर्तनकार आहे, आई कीर्तन करते, पण आम्ही करू देत नाही. प्रवचन कर बाई, कीर्तन नको कर, ही नारदाची गात. पण ही परंपरा चालू असताना 5वी पासून कीर्तन करतो. मला आठवतं बाबा, मी 5वीला असताना पहिलं कीर्तन सुरतला केलं होतं, गुजरातमध्ये. मी 10वीला गेलो तेव्हा मी दुसरं कीर्तन कुठं गेलं, गुरुनाथ बाबा मला चांगलं आठवतं. मी 18 वर्षाचं झाल्यानंतर तिसरं कीर्तन कुठं केलं मला आठवतं. लग्न झाल्यानंतर पहिलं कीर्तन कुठं केलं ते पण मला आठवतं. पण माझं शेवटचं कीर्तन कुठल्या गावात आहे मला माहिती नाही. म्हणून ऐका, रोज फेटा बांधताना फक्त एकच विचार करतो, आजच्या कीर्तनात एकाच्या जरी मनावर परिवर्तन झालं आणि त्यानं माळ घातली ना, आपल्या जीवनाचं सार्थक आहे दादा. कारण जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांचे अभंग आमच्याकरता अभंग नाही आहेत. एवढं सामर्थ्य. अहो, लोकांनी त्या अभंगाचा व्यापार केला. शोकांतिका आहे आमच्याच लोकांनी. मोठमोठे बंगले झालेत, पण लोकांच्या मनावर परिवर्तन झालं नाही. काही फायदा नाही. संतांची अभंग अशी आहेत ना, लोकांच्या मनावर परिवर्तन झालं पाहिजे. आणि सांगू का, कीर्तनकारानं तरी या गादीवर उभं राहिल्यानंतर त्याच्या आयुष्यात दुसरा आदर आणि त्याच्या आयुष्यात दुसरा स्वाभिमान आयडल कोणीच नसावा. सांगू, वारकरी आत ना, वारकऱ्यांकरता एक महत्वाचं वाक्य सांगतो. हनुमंताची जर छाती फाडली तर मध्ये रामचंद्र प्रभू, सीतामाई, लक्ष्मणजी दिसतात. तसं वारकऱ्याची जर छाती फाडली ना, तर आतमध्ये फक्त जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय एवढी श्रद्धा आपली त्यांच्यावर पाहिजे. आणि मग बघा, तुम्ही घरात जन्माला आलो तो रोशन दादा, अशा घरात, पत्राच्या घरात, की जेवण करता करता जर चुकून 2-4 महिन्यात एखाद विमान घरावरनं गेलं ना, की अक्षरशः आम्ही तिघही भाऊ जेवण सोडून पळत पळत बाहेर यायचो अंगणात. आणि त्या आकाशाकडे बघता बघता ते बघ विमान, ते बघ विमान, ते बघ. आणि त्याच्यात कोणीतरी मदत म्हणा, माझं आहे बरं का ते. बाकी 2 त्याच्याशी भांडत, ए तुझं कसं, मी पाहिलं मी बोललो ना, नंतर येईल ते तुझं. ऐका दादा, अशा घरात राहणारी आम्ही, आयुष्यात कधीतरी इच्छा होती की ते विमान जवळून बघावं. माऊली ज्ञानोबारायांची कृपा झाली, विमान जवळून बघण्याचा नाही तर जगभर त्या विमानात फिरण्याची संधी जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबारायांमुळे मिळाली. ही ताकद आणि हे सामर्थ्य संतांमध्ये. आणि म्हणून आपलं संतांना करा. आणि मायबाप जर कोणाला बनवायचं असेल तर त्या जगाचा जगदीश्वर भगवान पांडुरंग परमात्म्याला बनवा. तुकोबाराय म्हणतात, या जगातलं सर्वात मोठं वैभव आमच्याकडे, त्रिभुवनाचे आम्ही मालक आहोत. कारण या त्रिभुवनाचा जो मालक आहे तो आमचा मायबाप. मग त्याचं नाव काय, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी. हात वरती करा, हात वरती करा, हात. Ah
तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाताला घावडाव आमुचा मायबाप ठे देव. ऐका, देव असाच मायबाप झाला नाही, बोलू नका फक्त. देव असाच मायबाप झाला नाही. तुकोबराय पूर्वार्धामध्ये म्हणतात हाताला घावडाव, म्हणजे अनेक घाव आणि अनेक डाव खेळावे लागलेत तेव्हा जाऊन आमच्याकडे देव आला. कारण देव असंच प्राप्त होत नाही. मग निवडोबाराय म्हणतात याच लागिओ ते गियेले भोग, याच लागिओ केले नाना याग, याच लागिओ अष्टांगाचे योग, याच लागिओ विषयाचा त्याग हो. जन्मोजन्मांतरीची केली ही सूचना, जन्मोजन्मांतरीची केली ही सूचना. एका जन्माचं नाही, जन्मोजन्मी आम्ही. आणि पुढे तेव्हा या, चला सोपं सांगतो, बहुत सुकृताची आणि मग मनोनी. नाही तर मंडपाच्या कीर्तनकाराच्या पायाला बसतो, पण कीर्तनकार म्हणला मन विठ्ठल, तर तो इठ्ठल इठ्ठल म्हणतो, पण विठ्ठल विठ्ठल म्हणत का? कारण अभंगाची गोडी लागण्याकरता सुद्धा प्रीती भगवंताची पुण्याई कृपाशीर्वाद भगवंताचा लागतो. लागली सिया समजला गोडी अभंगाची, लागली सिया समजला गोडी अभंगाची. म्हणसाल का माझ्यासोबत? फक्त होठ हलवायचे, पण मोठ्यानं बोलायचं. मी म्हणलो ना म्हणा, कसं म्हणतात असं भांडता का तुम्ही घरी? द्या ना, रोजचा आवाज आपल्या पतिदेवा करता देतात, आजचा आवाज महादेवा करता द्या. हा, एकदा टाळी वाजू ना. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. टाळी वाजवा, टाळी. हा, क्या बात है दादा. हो जनी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. करा हात वरती. हा, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हो जनी मने पांडुरंग रामकृष्ण हरी, हो जनी मने पांडुरंग रामकृष्ण हरी. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा पांडुरंगाची. लागली सिया समजला गोडी अभंगाची, कृपा त्या. म्हणून काही करू नका, त्या देवा पुढे जा. संपलं माझं कीर्तन, आणि त्या देवा पुढे जाऊन देवाला एवढंच म्हणा. म्हणसाल का माझ्या माग? कीर्तनातलं कीर्तन म्हणजे एवढंच आहे, जे कीर्तनकार तुम्हाला म्हणायला होतो, बाकीचं प्रबोधन आहे. खरं कीर्तन आणि तुम्हाला देवापर्यंत नेण्याकरता साधन फक्त कीर्तन आहे. ऐका, आपल्या हातात बोट किती आहे आणि त्या बोटात हाडं किती आहेत हे सांगण्याकरता विज्ञान आहे ना, पण त्या हातानं टाळी वाजवली पाहिजे आणि दान धर्म केला पाहिजे हे सांगण्याकरता तुम्हाला कीर्तनातच यावं लागेल. ऐका, आपण पैसा कमवला पाहिजे हे सांगण्याकरता अनेक लोक आहेत, पण पैसा कुठल्या रीतीनं कमवायचा आणि पैसा कुठं वापरायचा हे सांगण्याकरता तुम्हाला कीर्तनात येऊन जगद्गुरु तुकोबरांचा गाथाच उघडावा लागेल. मर्सडीज घेण्याकरता पैसा कुठून आणावा सांगणारी अनेक लोक आहेत, पण ती मर्सडीज आल्यानंतर ती मर्सडीज घेऊन आपल्या परिवारासोबत
महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता पंढरपुराला जावं हे सांगण्याकरता कीर्तनच लागेल, कीर्तन. आणि म्हणून कीर्तनात येणं गरजेचं आहे. द्या माझ्या माग आवाज. हात दिलेत का? हात बोले तालिया वो नहीं बजाते जिन्हें कुछ गम होता है, तालिया तो वो बजाते हैं जिनके हाथों में दम होता है. हा टाळी वाजव. हा माझ्यासारखी सांगू का? अजून बी काही काही एवढे आकडे थांबन अजून बी बाबा काही काही एवढे आकडे तो बाजूचा थांब रे रंगू देणार आहे. टाळी वाजवली नाही तर लक्ष ठेवा पुढचा जन्म. हा तुम्हाला माहिती आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना आपण जात पाहिलं नाही का? देवाचे उपकार का बरं मानले पाहिजे? साऊंडवाले माहिती आहे का? तुमचं नाव काय? शैलेश दादा. साऊंडवाले देवाचे उपकार का बरं मानले पाहिजे माहिती आहे का? या भारतात लाखो लोक गेलीत कोरोनाने, आपला मागचा पुढचा आजूचा बाजूचा वरचा खालचा, पण आपण गेलो नाही. देवानं आपलं नाव जाणाऱ्यांच्या नाही तर इथं राहणाऱ्यांच्या यादीत ठेवलं, म्हणून त्या देवाकरता टाळी वाजली पाहिजे. टाळी 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 घाई करायची नाही. जो टाळी वाजवणार नाही, स्पीड वाढवायचं नाही. माझा हात बघा, जो टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. हा अजून हळू स्लो, हा असंच वाजवायचं. आणि माझ्या मागं म्हणायचं थांबा आणि माझ्या मागं म्हणायचं हा हो पालनहारे, हो पालनहारे. टाळी वाजवा. हा निर्गुण और न्यारे, हो पालनहारे निर्गुण और न्यारे. आवाज आवाज. तुमरे बिन हमरा कौन नहीं. मागचा आवाज येत नाही, मागचा आवाज. हा हमरी उलझन, हमरी उलझन. बारीक. हा सुलझाओ भगवन. बारीक बारीक. हे हमरी उलझन. बोला 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 सर्व बोला माय बाप. सुलझाओ भगवन तुमरे बिन हमरा कौन नहीं. हे हो पालनहारे, हे निर्गुण और न्यारे, तुमरे बिन हमरा कौन नहीं. करा करा बंद करा, डोळे बंद करा 2 मिनिटं. त्या देवाला आठवा जो देव आपला पांडुरंग परमात्मा मंदिरात आहे. डोळे बंद करा, समाधी लागल तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये. आणि डोळे बंद करून फक्त मनातल्या मनात एवढाच जप चालू ठेवायचा आहे. देवा मला नामस्मरण येत नाही, देवा मला कीर्तन येत नाही, पण देवा मी तुझ्याशी नातं जोडलंय. टाळी टाळी. हा देवा मी तुझ्याशी नातं जोडलंय ना, आता देवा तूच माझा सर्व काही आहे. तुमरे बिना हमरा कोण नाही. बोला बोला बोला. हे तुमरे बिन हमरा कोण नहीं. देवा एकच मागणं आहे तुझ्याकडे, हमरी उलझन सुलझाओ भगवन तुमरे बिन हमरा कौन नहीं. हे तुमरे बिन हमरा कौन नहीं. हे तुमरे बिन हमरा कौन नहीं. ताली बजा के हाँ. हे तुमरे बिन हमरा कौन नहीं. हे तुमरे बिन हमरा कौन नहीं.
देवासमोर जायचं. वाटलं का समाधान आहे? का समाधान आहे? का आहे ना म्हणे बाजूच्या गलीत आहे, तो समाधान नाही, मनातलं समाधान वाटलं ना. खरं सांगू, मी एवढा कंजूस आहे गुरुनाथ बाबा, 2 तास दिले ना, मी 1 मिनिट सुद्धा जास्त कीर्तन करत नाही. का बरं? लोक किंमत करत नाही हो, म्हणून मी टाइम वाढवत नाही. पण इथलं वातावरण एवढं गोड आहे ना, मला अजून वाटतं अर्धा तास घ्यावा. घेऊ का? चालेल का? तुम्हाला चालेल, पण आम्हाला नाही ना. गोड वातावरण आहे, त्या वातावरणात तुम्ही बसलेले आहेत. आजपासून सर्व सोडा. आमचा माय बाप देव, त्या देवाला आपला बनवा. तो देव तुमच्याकडे आल्यानंतर काय होईल? काय होईल? काय त्रिभुवनी बड अंगी आमुच्या सकळ. तो देव आमच्या जवळ आल्यामुळे काय त्या त्रिभुवनामध्ये बळ आहे? ते सर्व काही आमच्या जवळ आहे ना, आमच्या अंगात आहे. अंगी आमुच्या सकळ. आणि वैभव एवढं असल्यामुळे, त्रिभुवनाचं वैभव आमच्याकडे असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सत्ता आमोचीच आता. तुकोबाराय म्हणतात, आता या जगामध्ये सत्ता आमचीच आहे. नाहीतर ह्या वेळेस आपण खरंच सल्यूट आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला ज्यानं आपलं सरकार आणलं राव. तर तुम्ही तिकडे काय हो, मी कुठल्या पक्षाचा नाही, मी त्याच पक्षाचा ज्यानं माझा राम राम आहे असं म्हटलं, आणि ज्यानं तुकोबाराय तुकोबाराय असं म्हटलं. आणि आपण आपली एकजुटी दाखवून दिली. म्हणून तुका म्हणे सत्ता अवघी आमचीच आता. आता ही सत्ता आमचीच आहे, कारण आमचा माय बाप देव, बाकी दुसरं काय नाही. म्हणून प्रेम करायचं असेल संतांवर, जीव लावायचा असेल संतांना, आणि देव आणि मायबाप बनवायचं असेल तर देवाला, बाकी काही करू नका. एक देवाची भक्ती करा, संतांची सेवा करा. नाही जमलं देशभक्ती करा, आणि हे नाही जमलं तर कमीत कमी मायबापाची, मायबाप देव, मायबापाची उपमा जर देवाला दिलेली आहे म्हणजे मायबाप किती श्रेष्ठ असतील. कधीतरी विचार करा. त्या मायबापाची सेवा करा. तो 4 धामचा देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार. ऐका, माणसाच्या आयुष्यात परिस्थिती आहे, दुष्काळ पडल्याशिवाय आपल्याला पाण्याची किंमत कळत नाही. तसं जगामध्ये आपल्याला धोकेबाज भेटल्याशिवाय प्रेम करणाऱ्या माणसाची किंमत कळत नाही. आणि प्रेम करणारे फक्त 2च, माय आणि बाप. ज्ञानेश्वर माऊली. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाताला घावडाव, हाताला घावडाव आमचा माय बाप देव. काय त्रिभुवनी संता, काय त्रिभुवनी बड जगी आमुच्या अंगी आमुच्या सकड. तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीची आता. असा असणारा गोड चिंतन या भंगसेवे करता घेतलेला आहे. ओघाओघामध्ये तुमची 15 मिनिटं मी जास्त घेतलीत, त्याबद्दल क्षमा असावी. जाता जाता एकच सांगतो, एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर संतांच्या जवळ कुठलं वैभव आहे. एकाने मला कीर्तनातून विचारलं होतं, म्हणले बाबा माझ्याकडे एवढं वैभव आहे, माझ्याकडे मोठमोठे कारखाने आहेत. म्हणले माझे ऊसाचे कारखाने, साखर कारखाने आपण म्हणतो. त्या साखर कारखाने, इकडे बघा ना, इकडे बघा ना, तेरा ध्यान किधर आहे. हा, साखर कारखाने. म्हणले बाबा एवढी प्रगती केली विज्ञानानं. शेवटचं वाक्य संपलं कीर्तन. एवढी प्रगती केली विज्ञानानं, इकडनं ऊस घातला की तिकडनं साखर बाहेर निघते. म्हटलं वा, तुमच्या साखर कारखान्यामध्ये त्या मशिनीमध्ये इकडनं ऊस घातला तर तिकडनं साखर बाहेर निघते. याच्यापेक्षा श्रेष्ठ आमच्या संतांचा कारखाना आहे. आमच्या संतांच्या कारखान्यामध्ये इकडनं दुर्जन घाला, तिकडनं सज्जन बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल.